आपण बघत आहात आपल्या हक्काचं वायस न्यूज। लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार वसंतराव मगर यांच्या प्रचारार्थ आज चिखली येथील राजा टावर येथे वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी त्यांनी बाबासाहेब आले तरी संविधान बदलू शकणार नाही या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चांगला समाचार घेतला। संविधान बदलणार की नाही बदलणार याचं आश्वासन नरेंद्र मोदींनी द्यावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी त्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पतींनी केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी भाजपाला खेळण्याचा प्रयत्न केला। तर चला बघूया काय म्हणाले बाळासाहेब आंबेडकर। परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा आणि हो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लोकसभेची असणारी ही निवडणूक एका महत्त्वाच्या टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे। उद्याच्या समाज व्यवस्थेचं आणि देशाचं कुठच्या पद्धतीने असणारं घडणार आहे याच्या संदर्भात नरेंद्र मोदी हे असणाऱ्या स्वतःच्या भाषणामधनं सांगतात की बाबासाहेब आले तरी संविधान बदलणार नाही आणि तुम्ही सगळेजण टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करता। आपण सगळेजण स्वतःला फसवतोय तसं मोदी तुम्हाला फसवतोय हे असणारं लक्षात। आपण शपथ घेताना कोणाची म्हणतो? तो मुलाची शपथ म्हणतो, बायकोची शपथ म्हणतो, आई बापाची शपथ घेऊन खरं बोलतो, पण तो स्वतःची शपथ घेतो का? मेला तर बाप मरेल, पोरगा मरेल, आई मरेल, भाऊ मरेल, अमुक मरेल, पण स्वतः जिवंत राहील अशी असणारी परिस्थिती। याला मी म्हणतो की आम्ही स्वतःलाच फसवतो। मोदीने हात जुमला केला, मोदीने हात जुमला केला आणि सांगितलोय की बाबासाहेब सुद्धा ही घटना बदलू शकत नाही। बाबासाहेब 1956ला आपल्यातून निघून गेले, पुन्हा येणार नाही याची खात्री आपल्याला आहे, मला आहे, मोदीलाही आहे। घटना बदलल्याचा आरोप कोणावरती केला जातोय? तर मोदीवरती केला जातोय, RSS वरती केला जातोय। हे जे आपण आई बाप, पोरगा पोरगी, अमुक तमुक यांचं शपथविधी घेतोय तशाच रीतीने मोदी काय म्हणतोय की बाबासाहेब आले तरी घटना बदलू शकत नाही। अरे येणारच नाही तर बदलणार कुठून? सत्तेवरती तू बसलायस, सत्तेवरती नरेंद्र मोदी बसले। आरोप केला जातोय की नरेंद्र मोदी बदलणार आहे। 3 दिवसाच्या सभा आपण बघितल्या तर मोदीचं पहिलं वाक्य असतं की बाबासाहेब आले तरी ही घटना बदलू शकत नाही। आम्ही मोदींना असताना विचारतोय उद्या तू पंतप्रधान झालास तर ही घटना बदलणार की न बदलणार याचं आश्वासन पहिल्यांदा। बाबासाहेबांना जे काही करायचं होतं ते बाबासाहेब करून गेले, त्याची तू आता चिंता करू नको। त्यांनी जे केलेलं आहे त्याची घटना बदलणार की न बदलणार याचं आश्वासन नरेंद्र मोदी जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आई बाप पोलाचा आपण शपथ घेतो ना त्याच पद्धतीने हा आपल्याला फसवतो हे लक्षात घ्या। मेला तर बायको मरेल, मेला तर भाऊ मरेल, आई मरेल, बाप मरेल, त्याच पद्धतीचं मोदीचं चाललंय। बाबासाहेब आले तरी बदलणार नाही। अरे गाढवा, तू बदलणार आहेस की नाही पहिल्यांदा याचा आश्वासन। सत्तेवरती तू बसणार आहेस असं तू म्हणतोयस आणि म्हणून नरेंद्र मोदी सत्तेत बसलात तर बदलणार की न बदलणार हे आपण असणारं सांगा।
नुसतं बाबासाहेब येऊन बदलणार नाही, या जुमल्याला कोणी बळी पडायचं नाही एवढं लक्षात घ्या. आणि आता मोदी काय हे बोलायला लागलाय, आता मोदी हे का बोलायला लागलाय त्याचं आपल्याला पाहायचं असेल तर या देशाच्या अर्थमंत्री कोण आहेत? त्यांच्या यजमानाचं नाव आपल्याला माहिती आहे का? परकला प्रभाकरन हे त्यांच्या यजमानांचं नाव आहे. त्यांची 5 दिवसापूर्वी एक मुलाखत यूट्यूबवरती आलेली आहे. ज्यांना माझ्या ह्याच्यावरती विश्वास बसत नाही त्यांनी ती यूट्यूब निश्चितपणे बघावी असं आवाहन मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय. मुलाखत दिल्यानंतर आणि आल्यानंतर मोदींना मिरच्या झोंबल्या. त्यांच्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की 2024ला मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट म्हणजे एक मुद्दा जो सांगितला, संविधान बदलल्या जाईल. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला, जे गोध्रामध्ये घडलं मोदी मुख्यमंत्री असताना आणि मणिपूर जे घडलं पंतप्रधान असताना, हे भारताच्या जागोजागी घडल्याशिवाय राहणार नाही हे त्यांनी म्हटलंय. मी सांगत असं होतो की त्या प्रभाकरांनी जी मुलाखत दिली त्याला असताना विश्वास ठेवणारा गेल्या 10 वर्षाचा डेटा आहे हे आपण असताना लक्षात घ्या. मी माझी माहिती काहीच सांगत नाही. 4 महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना या सरकारने कबूल केलं की 17 लाख कुटुंब, किती? 17 लाख कुटुंब की ज्यांची संपत्ती 50 कोटीपेक्षा जास्ती आहे, अशाने नुसता देश सोडला नाही तर देशाचं नागरिकत्व सोडलं हे आपण असताना लक्षात घ्या. थॉट्स ऑन पाकिस्तान हे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये भारतामध्ये राहणारा हिंदू हा सुरक्षित कसा राहील, त्याची सीमा कुठे कुठे असली पाहिजे याची असणारी एक रचना केली आणि त्यातूनच असणारा फाळणी झाली. मुसलमानांचा जो भाग होता तो त्यांच्याकडे गेला आणि उरलेला भारत जो आहे तो इथल्या हिंदूंसाठी राहिला, अशी असणारी परिस्थिती. पण आज आपण बघत असाल या देशामध्ये जो श्रीमंत हिंदू आहे, तो सगळ्यात ज्याला आपण म्हणतो बिहालेला हिंदू आहे, भित्रा आहे, झालेला आहे. त्याला भिहावलं जात आहे, त्याला डरवलं जात आहे, त्याच्यावरती प्रेशर केलं जात आहे. ज्याला सहन होत नाही आहे तो नागरिकत्व आणि देश सोडून चाललाय की ज्याची संख्या 17 लाख आहे. कधीपासून तर 2014 ते उत्तर देईपर्यंत अशी असणारी परिस्थिती. मी यांच्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये 17 लाख हिंदू कुटुंब हे देश सोडून गेले याचं आपण असताना लक्षात घेतलं पाहिजे. आणि इथे जे एकनाथ शिंदेचे असणारे उमेदवार आहेत ते याच्याबद्दल आवाज उठवतील याबद्दल मला असणारं शंका आहे. ते उठवणारच नाहीत, कारण का ज्या सभागृहामध्ये उत्तर दिलं त्या सभागृहामधले ते सदस्य आहेत त्यावेळेस त्यांनी सरकारला ठणकावून विचारलं पाहिजे होतं की हे
तुमच्या राज्यामध्ये कसं घडलं हे असताना सांगवा. ती माहिती देत असताना हे सगळे टाळ्या वाजवत होते आणि स्वागत होत होते की 17 लाख हिंदू कुटुंब देश सोडून गेले अशी असणारी परिस्थिती. आपल्याला असं प्रतिनिधित्व पाहिजे. मौनी बाबा आपल्याला असणारं प्रतिनिधित्व पाहिजे. याचा विचार आपण सगळ्यांनी करावा असं माझं आपल्या सगळ्यांना या ठिकाणचं आव्हान आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये एकतरी पाकिस्तान सोल्जर मारला अशी बातमी आली आहे का? आली आहे का? मला इंदिरा गांधींची आठवण येते या ठिकाणी आणि त्याचं कारण असं आहे की तिला ज्यावेळेस संधी मिळाली तिने एका पाकिस्तानचे 2 पाकिस्तान करून मोकळे झाले. आज पाकिस्तान पूर्ण कर्जबाजारी झालेला आहे. इंदिरा गांधींची आठवण येते याचं कारण की तिच्यासारखा व्यक्ती स्वतः आजच्या खालीत असती तर पाकिस्तानचे 5 तुकडे करून ती मोकळी झाली असती आणि आपल्या मानगुटीवरती ते सैन्य जे असताना दर दिवशी शहीद होत आहे त्याच्यातून त्यांनी सुटका पाहिली असते. हा नुसता बोंबलतो लाल किल्ल्यावरनं बलुचिस्तान अलग करके रहूंगा. अरे गाठ्या खाणारा माणूस कुठं गोळ्या चालवतो का? त्याला हिम्मत लागते अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून आजची गरज असं मी त्या ठिकाणी मानतोय की हे सरकार गेलं पाहिजे. तुम्ही वैदिकपणा सोडणार नाही आणि आम्ही असणारा संतपणा सोडणार नाही. तुम्ही वैदिकपणा सोडणार नाही आणि आम्ही संतपणा सोडणार नाही. पण या मोदी म्हटलं तर तुमचे जे हाल करतोय ते तुम्ही लक्षात घ्या. मला संघ कार्यकर्त्यांना विचारणं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये मोदींची आणि मोहन भागवत यांची भेट झाली का? म्हणजे हा माणूस ज्या संघाच्या कार्यकर्त्याच्या निमित्ताने आणि संघाच्या जोरावरती पंतप्रधान झाला, आता ती संघाची शिडी जी आहे ती कापायला निघालेला आहे. अशा माणसाला संघ पुन्हा पंतप्रधान करणार का? तुम्हाला करायचं नसेल तर वसंत मगर आहेत, त्यांचा निशाणी रोड रोलर आहे. या रोड रोलर निशाणीला मतदान करून आपण इथला विजय निश्चित करावा हे आवाहन करतो. आपल्या हक्काचं वायस न्यूज चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन देखील दाबण्यास विसरू नका.